ओम श्री परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं दृष्ट्वेदं मानुषं रूपं दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन तव सौम्यं जनार्दन तव सौम्यं जनार्दन दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्य जनार्दनम् इदनामस्मि संवृत्ता इदनाम् अस्मि संवृत्ता इदनाम् अस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गति सचेता प्रकृतिं गति सचेता प्रकृतिं गतिम् इदनामस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः इदानाम् अस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः इदानाम् अस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानामस्मि संवृत्ता सचेता प्रकृतिं गतः दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दनम् इदनामस्मि संवृत्ता सचेता प्रकृतिं गतः दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदनामस्मि संवृत्ता सचेता प्रकृतिं गती। आपल्या मनुष्य रूपात प्रकट होऊन लीला करणाऱ्या रूपाला पाहून सगळेच पुलकित होतात. असे सौम्य द्विभुज रूप पाहून मी सावध झालो आहे. माझे चित्त स्थिर झाले आहे. तुझीच कृपा. सर्व भीती सर्व व्यथा नष्ट झाली. मी कुठे भगवंताचे आश्चर्यकारक विलक्षण विराट रूपे कुठे विराट रूप कोठे द्विभुज रूप कृष्ण चतुर्भुज रूप विष्णू आणि सहस्त्रभुज रूप विराट रूप तिन्ही एकाच समग्र भगवंताची रूपे आहेत. अर्जुनाच्या कृतज्ञतेचे अनुमोदन करीत भगवंत म्हणतात, ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 52. श्री भगवानुवाच सुदुर्दर्शनम् इदं रूपं सुदुर्दर्शनम् इदं रूपं सुदुर्दर्शनम् इदं रूपं दृष्ट्वानसि यन्मनः दृष्टवानसि यन्मम दृष्टवानसि यन्ममः सदृशम् इदं रूपं दृष्टवानसि यन्मनः सुदर्शनम् इदं रूपं दृष्टवानसि यन्मम सुदुर्दर्शनम् इदं रूपं दृष्टवानसि यन्मनः देवा अपस्य रूपस्य देवा अपस्य रूपस्य देवा अपस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः नित्यं दर्शनकाङ्क्षिणः नित्यं दर्शनकाङ्क्षिणः देवापस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः देवापस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः देवा अपस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः सुदुर्दर्शम् इदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवाप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः सुदुर्दर्शम् इदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवाप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः सुदुर्दर्शम् इदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवाप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः. देवतांचे शरीर दिव्य असते, परंतु भगवंताचे शरीर त्याही पेक्षा विलक्षण असते. देवतांचे शरीर भौतिक तेजोमय आणि भगवंताचे शरीर चिन्मय असते. भगवंताचे शरीर सच्चित आनंद
नित्य अलौकिक आणि अत्यंत दिव्य असते. म्हणून देवताही भगवंताला पाहण्यास उत्कंठित असतात. जसे सामान्य माणसाला नवनवीन पाहण्याचा छंद असतो, तसेच देवतांनाही भगवंताला पाहण्याचा छंद असतो. भगवंत प्रेमी भक्तांच्या अधीन असतात, परंतु देवतांच्या अधीन नसतात. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.